छत्रपती संभाजीनगरमध्ये लग्न फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। वाळूज परिसरातील बजाजनगर येथे 3 लाख रुपये घेऊन केलेल्या लग्नानंतर नवरीने अर्ध्या रस्त्यातून धूम ठोकली। अहिल्यानगर जिल्ह्यातील 29 वर्षीय शेतकरी अशोक बांदल यांची या प्रकरणात फसवणूक करण्यात आली। काही दिवसांपूर्वी अशोक लग्नासाठी मुलगी शोधत होते। याच दरम्यान त्यांची भेट अरविंद राठोड नावाच्या व्यक्तीशी झाली। अरविंदने अशोकला व्हॉट्सअपवर मुलींचे फोटो पाठवले आणि माया शिंदे नावाची मुलगी पसंत करण्यास सांगितले। अरविंदने लग्नासाठी एक अट घातली होती, 3 लाख रुपयांचे श्रीधन देणे आवश्यक आहे। अशोकाने हे मान्य करून लग्नाची प्रक्रिया सुरू केली। 30 नोव्हेंबर रोजी बजाज नगरातील अयोध्या नगरात माया शिंदे यांना बघण्यासाठी नातेवाईकांसोबत कार्यक्रम पार पडला। मुलीची पसंती झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगरातील कोर्टात वकील शैला लालसरे यांच्या उपस्थितीत 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर नोटरीद्वारे विवाह नोंदवला गेला। त्यानंतर अशोक बांदलने 1,45,000 रुपये फोन पे आणि 1,55,000 रुपये रोख स्वरूपात एकूण 3 लाख रुपये दिले। पण या फसवणुकीची खरी कहाणी त्यानंतर उघडकीस झाली। माया शिंदे आईसोबत कारमध्ये बसली आणि काही अंतरावर पाठीमागून आलेल्या पांढऱ्या कारमध्ये उतरून गायब झाली। बांदलच्या कारमध्ये नवरी नाही आणि तिचा ठाव ठिकाणा अद्याप माहीत नाही। आश्चर्यचकित अशोक बांदल यांना आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली। पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे। ही फसवणूक दाखवते की सतर्क राहणे किती आवश्यक आहे। कोणत्याही आर्थिक व्यवहारापूर्वी खात्री करणे आणि अधिकृत नोंदी करूनच पुढे जाणे हे अत्यंत गरजेचे आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, छत्रपती संभाजीनगर।